तुम्हाला फ्लशिंग कशी करायची पहिला ते दाखवतो. ठीक आहे. आता मला सांगा त्याच्यामध्ये कंडेन्सर कधी फ्लशिंग करायचं आपल्याला, ज्या वेळेस फ्रीजर मध्ये चाकू लागलेला असतं. बरोबर, चाकू लागलेला असतं त्यावेळेस काय झालेलं असतं, हे कॉम्प्रेसर ज्यावेळेस हे सक्शन करत असतो, सक करत असतो गॅसला. ठीक आहे, त्यावेळेस ते चाकू लागल्यामुळे काय होतंय, त्या ह्याच्यामधून फ्रीजर मधून काय होतंय, हवेसोबत गॅस सोबत पाणी पण आतमध्ये खेचलं जातंय. बरोबर, हे पाणी सक्शन लाईन मधून कुठे येणार, कॉम्प्रेसर मध्ये. मग त्यावेळेस काय करावं लागतं आपल्याला, कॉम्प्रेसरचं तर ऑइल चेंज करावंच लागणार. बरोबर, कॉम्प्रेसरचा ऑइल चेंज करावंच लागणार आपल्याला. त्यासोबतच हे कंडेन्सर फ्लशिंग करून घ्यावं लागणार. नाही तर काय होणार, हे जे कॉम्प्रेसर आहे ज्यावेळेस डिस्चार्ज करतो गॅसला किंवा हवेला, त्यावेळेस त्या ऑइल सोबत काय होतंय, त्याच्या गॅस सोबत काय हवेसोबत काय होणार, पाणी पण वरती गेलेलं असणार आहे. पाणी गेलेलं असणार आहे. आणि ज्यावेळेस जास्त वेळ कस्टमरने फ्रीजला चालवलं असते त्यावेळेस त्यात घाण पण गेलेली असते. ठीक आहे, मग त्यावेळेस मला ह्याला काय करावं लागतंय, फ्लशिंग करावं लागतं. बरोबर, तर फ्लशिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करावं लागेल बघा, ह्याचे जे डिस्चार्ज लाईन आहे, हे डिस्चार्ज लाईन आपल्याला काय करावं लागेल, कट करून घ्यावं लागेल. आता मी या कॉम्प्रेसर डिस्चार्ज लाईन कट केलंय. बरोबर, आता हे फिल्टर पण त्यावेळेस काय करावं लागणार आहे, चेंजेस करावं लागणार आहे. कारण की ज्यावेळेस आपण फ्रीज मध्ये गॅस भरतात, मग कधी तुम्ही कॉम्प्रेसर चेंज करायला असू द्यात किंवा ह्याच्यामध्ये फ्रीजर चेंज करायला असू द्यात, नाहीतर कॅपलर चेंज करायला असू द्यात, आपल्याला त्यावेळेस काय करायचं आहे, फिल्टर 100% चेंज करायचाच आहे. आता हे फिल्टर मी कट करून काढला, तर आता काय करावं लागेल, ह्या कंडेन्सरला फ्लशिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला आपल्याला एनआरव्ही ब्रेजिंग करून घ्यावं लागेल. बरोबर, आता एनआरव्ही कुठल्या साईडला ब्रेजिंग करायची, या साईडला का या साईडला, कुठल्याही साईडला केलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो काय करायचं, हा जो डिस्चार्ज पाईप आहे ह्यालाच एनआरव्ही ब्रेजिंग करायची, जेणेकरून काय होतंय, वरून खाली सहजासहजी सगळे घाण लगेच निघून जाईल. ठीक आहे, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, ह्याला आपल्याला डिस्चार्ज लाईनला काय करावं लागेल, एनआरव्ही ब्रेजिंग करून घ्यावं लागेल. तुम्ही कधीही एनआरव्ही कधीही कुठेही ब्रेजिंग करा, ह्याच्यातला जो पिन वाल आहे ना, पिन वाल आपल्याला ह्या कॅपनी काय करायचं आहे, फिरवून साईडला काढून ठेवायचं. नसेल तर काय होईल, फक्त एकच वेळेस आपल्याला हे पिन वाल काढायचं, बाकी या टायमाला ह्याला असंच राहू द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याचं ज्यावेळेस तुम्ही ब्रेजिंग करून घेतात, आणि ज्यावेळेस हा एनआरव्ही थंड होतो त्यावेळेस लगेच आपल्याला काय करायचं, हा एनआरव्ही लावून टाकायचा आहे. ठीक आहे, मग तुम्ही एनआरव्ही आता जर समजा तुम्ही ह्याच्यामध्ये नुसतं फ्लशिंग करताय, बरोबर, फ्लशिंग करताय म्हणजे आपल्याला हा एनआरव्ही परत काय करायचं आहे, साईडला काढून घ्यायचं आहे. त्यावेळेस ह्याला काय पिन वाल लावायची गरज पण नाही त्यावेळेस. ठीक आहे, आता काय पिन वालला आता मी काय केलंय, ह्या एनआरव्हीला सीझिंग केलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याला आपल्याला ब्रेजिंग करून घ्यावं लागेल. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला 2 वेळेस ह्याला एनआरव्ही जोडावं लागते. कशाला, कंडेन्सरला. कधी कधी एकदा ह्याला फ्लशिंग करताना, आणि दुसरा ज्या वेळेस समजा कंडेन्सर पूर्ण तुमचा आतमधून आहे, इनबिल्ट आहे, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, कंडेन्सरला वेगळा प्रेशर द्यावा लागेल. बरोबर, कंडेन्सरला वेगळा प्रेशर देण्यासाठी काय करावं लागेल, ह्याला एनआरव्ही ब्रेजिंग करून घ्यावं लागेल. समजलं तुम्हाला, कंडेन्सरला एनआरव्ही कधी कधी जोडायचे, कधी कधी जोडायचे, ज्यावेळेस एक आतमधून, ज्या वेळेस ह्याला फ्लशिंग करायचे त्यावेळेस एक एनआरव्ही जोडावं लागेल. आणि ज्या वेळेस ह्याला लिकेज चेक करण्यासाठी, ज्यावेळेस आपल्याला नायट्रोजन प्रेशर द्यायचा आहे किंवा हवा भरायचे, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, एनआरव्ही ब्रेजिंग करून घ्यावं लागेल. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, आता हे चार्जिंग लाईन मला इथं जोडायचे, तर कोणती साईड मी चार्जिंग लाईन हे आता एनआरव्ही ला लावणार, बरोबर, पिन वाल वाला. आता मला हे सांगा, मी ह्याच्यामध्ये पिन वाल टाकलेला आहे का, नाही. मग आता कुठली जोडणार मी, कुठलीही जोडा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ही जोडा, हे जे पिन वाल असलेले ती जोडा, किंवा पिन वाल नसलेले ती जोडा, काहीच फरक नाही पडत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर पिन वाल लावलेला असला असता मी, मग मात्र मला 100% पिन वाला तेच लावावं लागले असते. हे लावलं असतं काय झालं असतं, त्याच्यामध्ये मग हवाही गेली नसते, आणि जे मी सीटीसी सोडणार आहे तेही गेलं नसतं. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये पिन वाल लावायची गरज आहे का मला, नाही, कारण की हे येणार मी परत काय करणार आहे, साईडला काढून घेणार आहे. आता हे बघा, हे फ्लशिंग करायचं आहे मला. बरोबर, फ्लशिंग करण्यासाठी आता हे जे चार्जिंग लाईन रबरची मी ह्याला जोडली आहे, ते ह्याला कुठं, गेजला कुठं जोडणार, शक्यतो खालच्या साईडला जोडायचं. आता हे जे चार्जिंग लाईन आहे, हे चार्जिंग लाईन मला, हे जो मला वर्कशॉप कॉम्प्रेसर आहे त्याच्या कोणत्या साईडला जोडायचं आहे, डिस्चार्जला जोडावं लागेल. आता डिस्चार्जला जोडले. आता बघा, मला ह्याला फ्लशिंग करायचं आहे. काय करायचं आहे, फ्लशिंग म्हणजे हे जे पाईपातले आतले जे आहे ते साफसफाई करायची. बरोबर, कारण की ह्याच्यामध्ये घाण गेलेले असतं ते पूर्ण बाहेर काढायचं आहे. त्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, ह्याच्यामध्ये सीटीसी म्हणून एक लिक्विड भेटते, ते लिक्विड वापरायचं आहे. सीटीसीच का वापरायचं आहे, किंवा सीटीसी जागी तुम्ही पेट्रोल सुद्धा वापरू शकता, पण पेट्रोल नाही वापरायचं.
सीटीसीच वापरायचं. ठीक आहे, मग सीटीसी का वापरायचं? हे काय, हे ते थिनेल माहिती आहे तुम्हाला, थिनेल? हा, हे त्या टाईपचं आहे. म्हणजे हे काय, जर ह्याच्यामध्ये गेलं किंवा तुम्ही ह्याला जर हवेत ठेवलं तर हे काय उडून जात आहे. त्यासाठी आपल्याला हे सीटीसी वापरायचं. आता ह्याच्यामध्ये बघा, मला काय सीटीसी टाकायचं आहे. सीटीसी कसं टाकायचं? ते इंजेक्शन कुठे आहे? वर आहे का? आता बघा, मला ह्याच्यामध्ये काय करायचं, साफसफाई करण्यासाठी सीटीसी टाकायचं, बरोबर? सीटीसी तुम्ही मग इंजेक्शन भरून घेऊ शकता. हे बघा, आता ह्याच्यामध्ये एक इंजेक्शन आपण काय केलंय, 5 ml चं सीटीसी घेतलेलं आहे. सीटीसी घेतला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या चार्जिंग लाईन मध्ये मला सीटीसी सोडायचं आहे. कोणत्या चार्जिंग लाईन मध्ये? जे मी कंडेन्सरला लावलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सीटीसी सोडायचं आहे. आता हे सीटीसी तुम्ही एक इंजेक्शन सोडू शकताय किंवा 2 सोडू शकताय. हे टोपण लावायला. आता हे सीटीसी ह्या पाईप मध्ये गेलेलं आहे चार्जिंग लाईन मध्ये. हे चार्जिंग लाईन परत आपल्याला काय करायचं आहे, ह्या गेजला लावून टाकायचे आणि ह्या गेजला लावून आता हे कॉम्प्रेसर, जो वर्कशॉप कॉम्प्रेसर आहे याला चालू करून घ्यायचा. आता बघा, कॉम्प्रेसरला चालू केल्यानंतर हे काय करणार, हे सक्शन लाईन मधून हवा, बाहेरची हवा खेचणार, बाहेरची हवा खेचणार आणि डिस्चार्ज लाईन मधून फेकणार. आणि डिस्चार्ज लाईन मधून हवा फेकल्यामुळे हे बघा, हे हवा इथून काय होणार, हे हवेबरोबर हे सीटीसी लिक्विड काय होणार, आतमध्ये जाणार पायपिंगच्या. ठीक आहे, आणि ज्यावेळेस पायपिंगच्या आतमध्ये जाईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ह्याचं जे आउटलेट आहे, आउटलेटला बोट लावून धरायचं जोरात. म्हणजे काय होईल, हवेचा दाब निर्माण होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, करा चालू. जोपर्यंत हवेचा चांगला दाब निर्माण होत नाही आपल्या बोटावर तोपर्यंत काय करायचं आहे, ह्याला सोडायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की हा बाबा आता ठीक आहे, जास्त प्रमाणात दाब निर्माण झालेला आहे, त्यावेळेस काय करायचं, एक हात, दुसरा हात किंवा एक कापड घेऊन हातामध्ये काय करायचं, ह्याच्या समोर लावायचं. ठीक आहे, हे बघा, हे सीटीसी लिक्विड काय झालं, आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय घाण आहे का? नाही. जर समजा ह्याच्यामध्ये सगळं, आता हे जे ऑइल एकदम, हे जे सीटीसी एकदम स्वच्छ आले, जर ह्याच्या जागी सगळं काळं काळं आलं असलं तर काय करावं लागलं, परत आपल्याला जोपर्यंत ह्याच्यातलं जे सीटीसी असं स्वच्छ निघत नाही तोपर्यंत फ्लशिंग करावं लागलं. मग ते तुम्हाला किती वेळ लागू शकते, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास. जोपर्यंत स्वच्छ हवा येत नाही, स्वच्छ सीटीसी येत नाही तोपर्यंत ह्याला आपल्याला काय करायचं आहे, फ्लशिंग करायचं आहे. समजलं कंडेन्सरला फ्लशिंग कसं करायचं? ठीक आहे, आता मला कूलिंग कॉइलला फ्लशिंग करायचं आहे, बरोबर? कूलिंग कॉइलला फ्लशिंग कधी करणार तुम्ही? ज्यावेळेस मला ह्याचे कॅपलरी चेंज करायचे, बरोबर? समजा तुमचा हा पाईप जर कॉपरचा असेल, ठीक आहे, मग त्यावेळेस तुम्ही काय, आता हे कट जसं कट केलं मी तसं कट करून नाही, ह्याला दुसरी कॅपलरी काय करू शकतो, इथं ब्रेजिंग करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, बरोबर? तर हे कॅपलरी ब्रेजिंग करायच्या अगोदर काय करावं लागेल, मला ह्याला फ्लशिंग करावं लागेल, बरोबर? जसं आता आपण ह्याला कंडेन्सरला फ्लशिंग केले, सेम त्याच पद्धतीनं ह्याच्या जे सक्शन पाईप आहे, सक्शन पाईपला काय करावं लागेल, मला एनआरव्ही जोडून घ्यावं लागेल. एनआरव्ही जोडून मग हे जे आपण हे जे चार्जिंग लाईन आहे रबरची, हे चार्जिंग लाईन मला इथं लावावं लागेल, बरोबर? आणि ह्या चार्जिंग लाईन मध्ये मला काय करावं लागेल, सीटीसी सोडावं लागेल. करा चालू कॉम्प्रेसर. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कूलिंग कॉइलला फ्लशिंग करताय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याचा प्रेशर आहे ना, प्रेशर जास्त जाऊ द्यायचं नाही, बरं का? जास्त वरती जाऊ द्यायचं नाही, नाहीतर काय होईल, हे कूलिंग कॉइल फुटून जाईल. 100 100-125 पर्यंत ठीक आहे. ठीक आहे, किती पाहिजे, 100-125 पर्यंत ठीक आहे. जर तुम्ही 150-200 पर्यंत PSI पर्यंत जाऊ दिलं, हे फ्लशिंग करायच्या अगोदर फुटून जाईल पहिले. ठीक आहे, त्यासाठी कूलिंग कॉइलला फ्लशिंग करताना कधी इथेही लक्ष ठेवायचं, ह्याचा प्रेशर कितीपर्यंत जायला पाहिजे, 100-125 पर्यंत ठीक आहे, जास्तीत जास्त 150 पर्यंत. पण त्याच्यावरती जर गेला, 200 पर्यंत जर गेला PSI तर काय होईल, कूलिंग कॉइल फुटू शकते. ठीक आहे, त्यासाठी कूलिंग कॉइलला फ्लशिंग करताना इथं पण लक्ष ठेवायचं. काय निघाले, पाणी निघाले बघा, हे बघा, पाणी निघाले, हे बघा दिसतंय, हे पाणी, हे असं कूलिंग कॉइल मध्ये पाणी गेलेलं असतं. समजलं कूलिंग कॉइलला कसं फ्लशिंग करायचं? ठीक आहे, आता हे पूर्ण पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला काय करावं लागेल, फ्लशिंग करावं लागेल. मग तिथे किती वेळ लागेल, किती वेळ लागू शकते, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास लागू शकते, म्हणजे जोपर्यंत घाण पूर्णपणे निघत नाही. ठीक आहे,
समजलं याच्यामध्ये फ्लशिंग कसं करायचं.